मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. धडा चौथा. उत्तर भारतीय मैदान, पश्चिम, पंजाब आणि हरियाणा. पंजाब हरियाणाचा मैदानी प्रदेश. पंजाब हरियाणाचा मैदानी प्रदेश हा राजस्थानच्या वाळवंटाच्या उत्तरेला आहे. गाळाच्या मृदेने तयार झालेल्या या प्रदेशाचे स्थान यमुना नदीच्या पश्चिमेला आहे. हा भौगोलिक विभाग प्राचीन काळापासून समृद्ध आहे. सिंधू खोऱ्यातील संस्कृती पंजाबपर्यंत पसरलेली होती. महाभारतातील प्रसिद्ध ठिकाण कुरुक्षेत्र येथेच आहे. या भागावर हुण, तुर्की, मोगल इत्यादींनी आक्रमण केले आहे. भारताच्या इतिहासात हा प्रदेश कायम राजकीय हालचालींच्या आणि लष्करी डावपेचांचे केंद्र होता. भूरचना. भूवैज्ञानिकदृष्ट्या या प्रदेशाची निर्मिती अर्वाचीन काळातील आहे. हिमालयन नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून या प्रदेशाची निर्मिती झाली आहे. या प्रदेशाच्या उत्तर सीमेवर शिवालिक पर्वतरांग असून दक्षिणेला राजस्थानचे वाळवंट आहे. पश्चिम सीमेवर पाकिस्तान तसेच पूर्वेकडे दिल्ली रांग आणि अरवली पर्वतरांगांपर्यंत हा प्रदेश पसरलेला आहे. हे मैदान ईशान्येकडे 275 मीटर आणि नैऋत्येकडे 175 मीटर उंच आहे. हा मैदानी प्रदेश सुपीक आहे. अनेक नद्या आणि विस्तृत जलसिंचन कालवे आहेत. या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनाने तयार झालेला प्रदेश आहे. मैदानाच्या ईशान्येस हिमालयाच्या पायथ्यालगत ओबडधोबड टेकड्या आहेत. या टेकड्यांची समुद्र सपाटीपासूनची सरासरी उंची सुमारे 300 मीटर इतकी. या मैदानी प्रदेशाचा नैऋत्याचा भाग अंशतः शुष्क असून हा भाग अंतिमतः राजस्थानच्या वाळवंटात विलीन होतो. रावी, बियास आणि सतलज या नद्यांद्वारे उत्तरेकडील भागाचे जलनिस्तारण होते. हंगामी छोटे नदी प्रवाह, ज्यांना स्थानिक भाषेत चोस म्हणतात, हे प्रवाह शिवालिक पर्वतरांगेतून वाहत येतात. पावसाळ्यात चोस दुधडी भरून वाहू लागतात आणि या प्रदेशाला पुराचा धोका निर्माण होतो. यमुना आणि सतलज या दोन नद्यांमधील प्रदेश घग्गर नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. घग्गर नदी बृहद हिमालयातून उगम पावते आणि हरियाणातून वाहत जाऊन पुढे राजस्थानात प्रवेश करते. घग्गर ही हरियाणातील हंगामी नदी आहे. हवामान. या प्रदेशातील हवामान मान्सून प्रकारचे आहे. इथे कोरडा आणि थंड हिवाळा व उष्ण उन्हाळा असतो. उष्ण आणि अतिथंड तापमान हे येथील हवामानाचे वैशिष्ट्य आहे. या मैदानी प्रदेशाची वार्षिक तापमान कक्षा 50 अंश सेल्सिअस एवढी असते. मे आणि जून महिन्यात उष्ण आणि कोरडे वारे वाहतात. स्थानिक भाषेत या वाऱ्यांना लू असे म्हणतात. लूचे रूपांतर धुळीच्या वादळात होते आणि कधीकधी या वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. शिवालिक पर्वतरांगांच्या जवळ पर्जन्यमान सुमारे 950 मिलीमीटर तर राजस्थानच्या वाळवंटांच्या सीमेवर सुमारे 330 मिलीमीटर एवढे असते. अंबाला येथे सुमारे 950 मिलीमीटर तर हिस्सार येथे सुमारे 460 मिलीमीटर पर्जन्यमान असते. बहुतांश पाऊस जुलै ते सप्टेंबर दरम्यान पडतो. हिवाळ्यामध्ये डिसेंबर ते मार्च दरम्यान पश्चिमी आवर्तांमुळे पाऊस पडतो. रब्बी पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त असतो, परंतु क्वचित प्रसंगी गारांचा वादळी पाऊस पिकांना हानिकारक ठरतो. मृदा. येथील मृदा प्राधान्याने गाळाची आहे. दक्षिण भागात हलकी वाळू मिश्रित भरड मृदा आढळते, तर बांगरच्या पश्चिमेला तांबडी मृदा आढळते. उत्तर आणि पूर्व भागातील मृदेमध्ये चुनखडीचे प्रमाण जास्त आढळते. नैसर्गिक वनसंपत्ती आणि प्राणीजीवन. या प्रदेशात प्रामुख्याने शुष्क काटेरी झुडुपांसह पानझडी वृक्ष आणि लहान झुडुपे सखल भागात आढळतात. निलगिरी, देवदार, किकर, शिसव आणि बाभूळ हे येथे आढळणारे वृक्ष आहेत. या प्रदेशात आलूबुखार वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. शुष्क हवामान आणि वृक्षतोडीमुळे येथील जंगलाची हानी झाली आहे. उत्तर भागात पानझडी वृक्ष बहुसंख्येने आहेत.
पुष्पीय वनांच्या दृष्टीने पंजाबातील शिवालिक भाग समृद्ध आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. शिवालिक रांगांच्या पायथ्याजवळ शिसव तर पंजाबमधील पटियाळाच्या परिसरात सर्वत्र ढाक वृक्ष बहुसंख्येने आढळतात. संपूर्ण पंजाबमध्ये अनेक पाणथळ जागा, पक्षी अभयारण्ये आणि प्राणी संग्रहालये आहेत. यामध्ये हरी के पत्तन राष्ट्रीय पाणथळीचा प्रदेश, तरण साहिब जिल्ह्यातील हरी के पत्तन येथील वन्य प्राणी अभयारण्य यांचा समावेश होतो. तुम्हाला माहिती आहे, पंजाबचा राज्यपक्षी बाज गरुड आहे आणि राज्याचा प्राणी हा काळवीट आहे. येथील स्थानिक नद्यांमध्ये मगरी आढळतात. रेशीम किडे येथे मोठ्या कौशल्याने आणि व्यावसायिकदृष्ट्या पाळले जातात. मधमाशांद्वारे मध आणि मेण विपुल प्रमाणात आढळते. दक्षिणेकडील उष्ण मैदानी प्रदेशात उंट चांगले जोपासले जातात. येथील नद्यालगतच्या प्रदेशातील चराऊ कुरणांवर म्हशींचे कळप जोपासले जातात. पंजाबच्या ईशान्येकडील भागात घोडे पाळले जातात. सस्तन प्राण्यांमध्ये अंगावर मऊ लव असणारी उद मांजर, हॉग हरिण, रानडुक्कर, रानमांजर, खार, बिबट्या, नीलगाय, काळवीट, कोल्हा आणि मुंगूस हे प्राणी अभयारण्यात आढळतात. लोकसंख्या आणि वसाहती. 2011 साली घेतलेल्या जनगणनेनुसार दोन्ही राज्यांची एकूण लोकसंख्या सुमारे 5.30 कोटी एवढी आहे. एकूण लोकसंख्येच्या साधारण 72% लोकसंख्या ग्रामीण आणि विशेषत्वाने शेती करणारी आहे. औद्योगिकीकरणामुळे शहरीकरणात वाढ झाली आहे. लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 561 व्यक्ती आहेत. लुधियाना हे या मैदानी प्रदेशातील सर्वात मोठे शहर आहे. फरीदाबाद, अमृतसर, जालंधर, पटियाला, लुधियाना इत्यादी महत्त्वाची शहरं आहेत. चंदीगड ही पंजाब आणि हरियाणा या राज्यांची सामायिक राजधानी आहे. राज्याच्या लोकसंख्येपैकी पंजाबमध्ये शीख पंथाचे प्रमाण जास्त आहे. शीखांचे सर्वात पवित्र तीर्थस्थान श्री हरमंदिर साहिब सुवर्ण मंदिर अमृतसर शहरात आहे. तुम्हाला माहिती आहे, गुरुमुखी लिपी असलेली पंजाबी भाषा ही पंजाबची अधिकृत भाषा आहे. हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीची पंजाबी ही दुसरी अधिकृत भाषा आहे. पंजाबी संस्कृतीतील समृद्ध भक्तिगीते, नृत्य, अन्न आणि पोशाख प्रसिद्ध आहेत. पंजाबी संस्कृती अनेक शतकांपासून विकसित होत आली आहे. संगीत, भांगडा नृत्य, पंजाबी गीते, पाकक्रिया या प्रसिद्ध आहेत. लोहरी, बसंत, बैसाखी आणि तीज हे सण या सर्वातून ही संस्कृती प्रकट होते. आर्थिक विकास. शेती. विस्तीर्ण गाळाची मैदाने आणि चांगल्या तऱ्हेने विकसित केलेल्या कालवे प्रणाली यामुळे हा प्रदेश भारताचे धान्य कोठार ठरला आहे. या प्रदेशात अतिरिक्त आणि विक्रीयोग्य अन्नधान्य पिकवले जाते. कृषी संशोधन आणि उपक्रमशील शेतकऱ्यांमुळे शेतीची प्रगती झाली आहे. एकूण क्षेत्रापैकी पेरणी खालील क्षेत्राची टक्केवारी जास्त आहे. पिकांमधील वैविध्य आणि अन्नधान्याचे अतिरिक्त उत्पादन ही येथील शेतीची वैशिष्ट्ये आहेत. गहू, भात, हरभरा, कडधान्य, बाजरी, तेलबिया, कापूस आणि ऊस ही या प्रदेशात प्राधान्याने आढळणारी पिके आहेत. या प्रदेशात यांत्रिक शेती पद्धती मोठ्या प्रमाणावर राबवली जाते. शेतीविषयक कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. जलसिंचनाखाली प्रदेशात गहू आणि कापसाची लागवड केली जाते, तर बाजरी, हरभरा आणि जव ही पिके जिरायत शेतीत घेतली जातात. भात, मका, भुईमूग, मोहरी आणि ऊस जलसिंचनाखाली आणलेले आहेत. ही दोन्ही राज्ये गहू पिकवण्यात अग्रेसर आहेत. तुम्हाला माहिती आहे का, या मैदानी प्रदेशात लागवडी खालील भागापैकी 38% गव्हाचे क्षेत्र, 14% तांदूळ, 6% कडधान्य, 5% बाजरी आहे. नगदी पिकांमध्ये तेलबिया 5%,
कापूस 9% आणि ऊस 2% ही प्रमुख पिके आहेत. भात हे येथील दुसरे महत्त्वाचे पीक आहे. संपूर्ण भारतात पंजाबमध्ये दर हेक्टरी कापसाचे उत्पादन सर्वात जास्त आहे. अळंबीची शेती ही या प्रदेशातील अलीकडची प्रगती आहे. पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय हे या प्रदेशातील महत्त्वाचे उद्योग आहेत. हरियाणा जातीचे बैल आणि मुर्हा जातीच्या म्हशी नैऋत्येकडील शुष्क प्रदेशातील जिल्ह्यात आढळतात. अमृतसर हे दूध संकलन करण्याचे अग्रगण्य केंद्र आहे. येथून चंदीगड आणि सिमला येथे दुधाचा पुरवठा केला जातो. दुग्धोत्पादने बनवण्यासाठी आधुनिक दुग्ध व्यवसाय अमृतसर, लुधियाना आणि रोहतक या जिल्ह्यांमध्ये सुरू झाला आहे. भारतातील हरित क्रांतीत पंजाब आणि हरियाणाच्या मैदानी प्रदेशांचा मोठा वाटा आहे. 1970 मधील हरित क्रांतीमुळे देश अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण झाला. देशातील शेतीविषयक ज्ञानाबाबतीतही या प्रदेशाचा लक्षणीय सहभाग आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तुम्हाला माहिती आहे, आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय चौधरी चरण सिंग हरियाणा कृषी महाविद्यालय हरियाणातील हिस्सार येथे आहे. जलसिंचन, कूपनलिका आणि कालवा सिंचनामुळे हा गाळाच्या मृदेचा प्रदेश समृद्ध झाला आहे. या प्रदेशातील मोठ्या प्रमाणावर क्षेत्र जलसिंचनाखाली आहे. हरियाणाच्या पश्चिम भागात एकही नदी नाही. या प्रदेशातील भूजल साधारणपणे क्षारयुक्त खारट असते. उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये विशेषतः जालंधर आणि लुधियानामध्ये कूपनलिकांद्वारे जलसिंचन केले जाते. हरियाणामध्ये यमुना कालव्याच्या उजव्या किनाऱ्याकडील जिल्ह्यांमध्ये विहिरीद्वारे जलसिंचन केले जाते. बियास आणि सतलज नद्यांवर जलविद्युत प्रकल्प उभारलेले आहेत. सतलज नदीवरील भाकरा नांगल प्रकल्प, बियास नदीवरील बियास प्रकल्प हे प्रमुख जलविद्युत प्रकल्प आहेत. कोळशावर आधारित औष्णिक विद्युत केंद्र फरीदाबाद, पानिपत, रूपनगर आणि भटिंडा येथे आहेत. खाणकाम, या प्रदेशात दक्षिणेकडील अंतर्भागात निम्न प्रतीच्या लोह खनिजांचे साठे आढळतात. त्याशिवाय इतर खनिजांचा येथे अभाव आहे. अंबाला आणि महेंद्रगड या 2 भागांमध्ये चुनखडकांचे लक्षणीय साठे आहेत. उद्योगधंदे, हा प्रदेश मूळचा शेतीप्रधान आहे. तरी देखील येथे मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आहेत. उदाहरणार्थ सुती आणि लोकर कापड निर्मिती, खत निर्मिती, हलकी अभियांत्रिकी सामुग्री, रेल्वे इंजिन, कागद, साखर इत्यादी. लघु उद्योगामध्ये सायकल, क्रीडा साहित्य, हातमाग, होजिअरी इत्यादींची निर्मिती केली जाते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात लघु उद्योगधंद्यांना चालना मिळाली. सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत, भाकरा नांगल प्रकल्पातून निर्माण झालेली मोठ्या प्रमाणातील ऊर्जा आणि गृहोपयोगी वस्तूंना मिळणारी चांगली बाजारपेठ या सर्वांमुळे या प्रदेशातील औद्योगिकीकरणाचा मार्ग सुकर झाला. तुम्हाला माहिती आहे, अंबाला हे सर्वात मोठ्या प्रमाणावर शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करणारे शहर आहे. हे शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते. अमृतसर हे कापड निर्मिती, यांत्रिक हत्यारे आणि अन्न प्रक्रिया उद्योग यासाठी प्रसिद्ध आहे. क्रीडा सामग्रीच्या उद्योगधंद्यांमध्ये जालंधर अग्रेसर आहे. वाहतूक, पंजाब आणि हरियाणा मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विकसित झाले आहे. या प्रदेशातील सर्व जिल्हे परस्पराने लोहमार्गाने जोडलेले आहेत. अमृतसर, लुधियाना आणि रेवारी ही लोहमार्गाची प्रमुख जंक्शन आहेत. कोलकाता अमृतसर जोडणारा ग्रँड ट्रंक हा राष्ट्रीय महामार्ग या प्रदेशातून जातो. हा मार्ग पुढे लाहोरपर्यंत जात असल्यामुळे पाकिस्तान बरोबरच्या व्यापारासाठी त्याची मदत होते. या प्रदेशातील सर्व खेडी आणि शहरे रस्त्यांनी जोडलेली आहेत. अमृतसर हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
त्याचा फायदा पर्यटन व्यवसायाच्या विकासासाठी झालेला आहे. नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरणीय समस्या. क्षारयुक्त मृदा ही या प्रदेशातील मुख्य समस्या आहे, कारण त्यामुळे मृदेच्या सुपीकतेवर परिणाम होतो. कालव्याच्या कडेने होणाऱ्या अतिरिक्त जलसिंचनाचा हा परिणाम आहे. कालवा सिंचनाचा परिणाम पाणी साठून राहण्यात होतो. कालव्यामधून पाणी झिरपते आणि भूजल पातळी वाढते. पाणी साठण्याच्या समस्येमुळे काही ठिकाणी अल्कली मृदेत भर पडते. वाढत्या भूजलातून क्षार वर येतात. पाण्याचे ऊर्ध्वपतन झाले की क्षार तसेच जमिनीवर साचून राहतात. तीज. हिंदू स्त्रियांचा हा उपवासाचा धार्मिक उत्सव आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे हा श्रावण महिन्यात येतो. हा उत्सव देवी पार्वतीला समर्पित केलेला आहे. बैसाखी. सौर वर्षाची सुरुवात या उत्सवाने होते. उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील लोक चांगले पीक आल्याबद्दल देवाला धन्यवाद देतात. शीख लोकांमध्ये बैसाखीला विशेष महत्त्व आहे, कारण 1699 मध्ये याच दिवशी शीखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली. जलविद्युत. जलऊर्जेच्या सहाय्याने वीज निर्मिती करणे, उंचावरून पडणाऱ्या किंवा वाहणाऱ्या पाण्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा उपयोग करून वीज निर्मिती करणे. हरित क्रांती. उच्च उत्पादन क्षमता असलेली विविध बियाणे प्रचारात आणणे आणि खते आणि जलसिंचनाचा वाढता वापर या सर्वांना एकत्रितपणे हरित क्रांती म्हणतात. या सर्वांमुळे शेती उत्पादन वाढल्यामुळे अन्नधान्यांच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण झाला. दोआब. दोन नद्यांमधील जमिनीचा भाग. दो याचा अर्थ दोन आणि आब याचा अर्थ पाणी किंवा नदी. लू. उष्ण आणि कोरडे पश्चिमेकडून जोरदार वाहणारे वारे. हे वारे उत्तर भारताच्या पश्चिम भारतीय गंगेच्या मैदानी प्रदेशावरून वाहतात. हे वारे विशेषतः मे आणि जून महिन्यांमध्ये जोरदार वाहतात. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.